एक नाव पद्मश्री डी.वाय. पाटील, जे महाराष्ट्रासाठी फक्त नाव नाही राहिलं तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रकाश बनलं. ज्येष्ठ शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील आज आपल्यातून निघून गेले. 22 ऑक्टोबर 1935 ला कोल्हापूरच्या आंबप या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात या आधुनिक ज्ञानदेवाचा जन्म झाला. पुढे अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने त्यांनी स्वतःचं एक मोठं शैक्षणिक साम्राज्य उभं केलं. सामाजिक जाणीवेतून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. ते आमदार झाले, राज्यमंत्री झाले आणि पुढे त्रिपुरा, बिहार तसेच पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाची छाप पाडली. पण त्यांची खरी ओळख बनली ते शिक्षण क्षेत्र. 1991 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी लावलेलं शिक्षणाचं एक छोटंसं रोपटं आज महाकाय वटवृक्ष बनलंय. आज देशभरात 150हून अधिक संस्था आणि 6 पेक्षा जास्त विद्यापीठांच्या माध्यमातून दरवर्षी 1 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची मशाल देणारे महान नेते, शिक्षण महर्षी